भारताविरोधात सतत कुरापती करणाऱ्या पाकिस्तानने आपल्याच पायावर धोंडा मारून घेतलाय। पाकिस्तानने चीनच्या साथीने भारताला दोन्ही बाजूने वॉर करण्याचा प्लॅन आखला, पण आता पाकिस्तानच तिन्ही बाजूने घेरला गेलाय। पाकिस्तानच्या 3 फ्रंट वॉरचा आढावा घेऊया या रिपोर्टमधून। पाकिस्तानला तिहेरी युद्धाचा फटका। भारताला घेरण्याचा प्लॅन पाकिस्तानवर उलटला। तालिबान बलूच आर्मीने केलं पाकिस्तानला बेहाल। चीनच्या मदतीने भारताला संपवण्याचा कट रचणारा पाकिस्तान चांगलाच अडचणीत आलाय। शहबाज शरीफ यांनी भारताला 2 फ्रंट वॉर मध्ये घेरण्याचा डाव आखला। दुश्मन का दुश्मन दोस्त होता है असं म्हणत चीन सोबत मैत्री वाढवली। चीननेही पाकिस्तानला भारताविरोधात एकत्र लढण्याचं गाजर दाखवलं, पण नेमकं युद्धाची वेळ आली तेव्हा चीनने पाकिस्तानला एकटं सोडलं। ही परिस्थिती पाकिस्तानवर दोनदा ओढवलीये। 2019 मध्ये बालाघाट हल्ला आणि 2025 मध्ये पहलगाम हल्ला, दोन्ही वेळेस भारताने पाकिस्तानवर पलटवार करून धूळ चारली। शत्रूच्या घरात घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। दोन्ही वेळेस पाकिस्तानने भारताविरोधात लढाई केली। या लढाईत चीनची साथ मिळेल अशी पाकिस्तानला अपेक्षा होती। चीनी सैन्य दुसऱ्या बाजूने म्हणजेच भारत चीन सीमेवर संघर्ष करेल, पण चीनने थेट युद्धात उतरण्याऐवजी पाकिस्तानला छुपी मदत करण्यावर भर दिला। पण पाकिस्तान आणि चीनच्या कुरापतींचा भारतावर काहीच परिणाम झाला नाही। भारताने दोन्ही आघाड्यांवर दोन्ही देशांना चोख उत्तर दिलं। दहशतवादाच्या माध्यमातून ब्लीडिंग इंडिया थ्रू 1000 कट्स अशा प्रकारची रणनीती घेऊन पाकिस्तान मागच्या काही दशकांपासून भारताविरुद्ध कारवाई करतोय, परंतु आता तोच दहशतवादाचा जहरीला नाग पाकिस्तानवर उलटताना आपल्याला स्पष्टपणे दिसतोय। बलुचिस्तान, अफगाणिस्तान आणि भारत हे एकत्रितपणे पाकिस्तानवर आता तुटून त्या ठिकाणी पडतायत आणि म्हणूनच एक प्रकारे पाकिस्तानच्या पश्चिमी त्याचबरोबर पूर्व सीमेवर एक्सटर्नल ॲग्रेशन म्हणजेच अफगाणिस्तान आणि भारतचा खतरा पाकिस्तानच्या समोर आहे। आणि एवढंच नाही तर त्यांच्या अंतर्गत बलुचिस्तानमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर विद्रोहाची भूमिका एक प्रकारे बाहेर येताना आपल्याला स्पष्टपणे दिसते। भारताला 2 बाजूने अडकवण्याचा कट रस्ता रस्ता पाकिस्तान गाफील राहिला। शहबाज शरीफ यांना पाकिस्तानवर ओढवलेलं तिहेरी संकट दिसलंच नाही। दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात आज पाकिस्तानच अडकलाय। भारतासोबत युद्ध करून पाकिस्तान अधू झालाच होता, त्यातच अफगाणिस्तान सोबत युद्ध उकरून आणखी खोलात रुतला। डावीकडे भारत आणि उजवीकडे अफगाणिस्तान आणि खाली दक्षिणेकडे बलुचिस्तान म्हणजेच पाकिस्तानचे दोन्ही हात भारत अफगाणिस्तानने बांधून ठेवलेत आणि पाय बलुचिस्तानने बांधलेत। एकूणच पाकिस्तान सध्या कोणतीही हालचाल करण्याच्या स्थितीत नाही। फक्त आणि फक्त अमेरिकेच्या दयेवर पाकिस्तानचं सिर सलामत राहिलंय। पाकिस्तानचा सध्या 3 मोर्चांवर जगण्याचा संघर्ष सुरू आहे। भारताविरोधात आपण लढाई जिंकू असा पाकिस्तानला फाजील विश्वास होता। 2025 मध्ये भारतावर विजय मिळवून इतिहास बदलण्याची खुमखुमी होती, पण भारत कधी पराभूत होऊ शकत नाही आणि पाकिस्तान कधी जिंकणार नाही हे भारतीय सैन्यानं पुन्हा दाखवून दिलं। यानंतर भारत फक्त पाकिस्तानकडून एक चूक होण्याच्या प्रतीक्षेत आहे। भारतासोबत संघर्ष संपला नाही तोवर काही महिन्यांतच पाकिस्तानने अफगाणिस्तानला छेडलं। TTP संघटनेविरोधात पाकिस्ताननं एअर स्ट्राईक केला। उत्तर म्हणून अफगाणी सैन्यानंही पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या। अफगाणिस्तान पाकिस्तानच्या तुलनेत सामरिकदृष्ट्या फार सक्षम नाही, पण हार न मानता परिणामांची पर्वा न करता लढणं हा तालिबानचा स्वभाव आहे। म्हणून अमेरिकेलाही तालिबानींसमोर हार पत्करून अफगाणिस्तान सोडावं लागलं होतं। सध्या तालिबान सोबत लढून पाकिस्तानचं सैन्य हताश होताना दिसतंय। पाकिस्तानचा तिसरा आणि सर्वात मोठा धोका म्हणजे पाकिस्तानला आतून पोखरणारी बलूच आर्मी। स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी ही संघटना पाक सरकार विरोधात लढतीये। बलूच आर्मीने वर्षभरात 400हून अधिक सैनिकांना मारलंय। बलूच आर्मीला आवरणं पाकिस्तानी सैन्याच्या हाताबाहेर गेलंय। अशा पद्धतीनं तिन्ही बाजूंनी घेरलेला पाकिस्तान खूप भेदरलेल्या अवस्थेत आहे। तर पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांची स्थळं सुद्धा आम्ही उद्ध्वस्त करणार आणि तसाच काहीसा प्रकार ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने केलेला आहे।
म्हणजेच भारत हा पाकिस्तान विरुद्ध कारवाई करतोय, अफगाणिस्तान हा पाकिस्तानच्या पश्चिमी सीमेवरून पाकिस्तान विरुद्ध कारवाई करतोय आणि बलोचिस्तान जो साधारणतः पाकिस्तानचा 44% भूभाग व्यापणारा प्रदेश आहे त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बलोची विद्रोही हे एक प्रकारे पाकिस्तानवर तुटून पडलेले आहेत. आजची पाकिस्तानची राजकीय व्यवस्था त्याचबरोबर आर्थिक अवस्था पाहता पाकिस्तानचे अंतर्गत त्याचबरोबर बाह्य दबावामुळे तुकडे तुकडे होणारच आहे आणि त्याच्या अनुषंगानं सायलेंटली शांतपणे ती प्रक्रिया सुरू आहे. अशीच ही सगळ्या गोष्टी एकत्रितपणे पाहताना आपल्याला स्पष्टपणे दिसून येतात. पाकिस्तानच्या नेत्यांनी जनतेला युद्धाच्या दरीत लोटलंय. या युद्धाच्या झळांमुळे नागरिकांना महागाई, बेरोजगारी, गरिबीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे चीन आणि अमेरिकेच्या जीवावर उड्या मारणाऱ्या नेत्यांना इथली जनता कधी शहाणपण सुचणार याची वाट पाहतीये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.